कसे करावे याबाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. तरीसुद्धा आज आपण थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे घेऊया. 1. पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. 2. प्रती लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहावा. 3. पत्रात मायना लिहिल्यानंतर त्यानंतरच्या ओळीत विषय लिहावा. 4. पत्रात अचूक शब्दात नेमका आशय मांडावा. 5. मोजक्या शब्दात मांडणी करावी. 6. आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दाने शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ, ब, क किंवा दिलेले नाव व पत्ता लिहावा. आता आपण सविस्तर पत्रलेखनाला सुरुवात करूया. त्याआधी आपल्याला विषय दिलेला आहे. झाडे लावा झाडे जगवा, हिरवाई ट्रस्ट तळेगाव, दाभाडे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपाचे मोफत वाटप. संपर्क हिरवाई ट्रस्ट, बालोज्ञान मार्ग, तळेगाव, दाभाडे. हा पत्ता आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपाची मागणी करणारे पत्र लिहावयाचे आहे. पत्रलेखनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम दिनांक 15 मे 2025. प्रति माननीय अध्यक्ष, हिरवाई ट्रस्ट, बालोज्ञान मार्ग, तळेगाव, दाभाडे. विषय वृक्षारोपणासाठी रोपाची मागणी करण्याबाबत. महोदय, मी प्रगती विद्यालय मुंबई या विद्यालयाचा प्रतिनिधी माननीय मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे. येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्त आपल्या संस्थेमार्फत रोपाचे मोफत वाटप केले जाणार आहे व वृक्षारोपण करणार आहोत. आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. यावर्षी आम्ही रोपाचे वाटप व वृक्षारोपण करून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत. आमच्या या शाळेच्या उपक्रमासाठी आम्हाला आपल्याकडून रोपे हवी आहेत. त्याची यादी खालीलप्रमाणे दिली आहे. आता इथे आपण यादी दिलेली आहे. झाडाची नावे, संख्या दिलेली आहे. त्यानुसार ती यादी तयार करून इथे लिहिलेली आहे. कृपया आम्हाला रोपे वितरित करावीत. रोपांचे बिल किती झाले हे कळवावे व रोपे लवकरात लवकर पाठवावी ही नम्र विनंती. आपला कृपाभिलाषी अ, ब, क. विद्यार्थी प्रतिनिधी, प्रगती विद्यालय, मुंबई. दूरध्वनी क्रमांक लिहायचा आहे, ईमेल ID लिहायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मागणीपत्र लिहावयाचे आहे. धन्यवाद.